केडगावमध्ये येवलेंच्या स्वस्त धान्य दुकानाचा पर्दाफाश, शासनाची दिशाभूल करत फसवणूक, कारवाईची मागणी। राष्ट्रवादीचे शहर संघटक राजेश भालेराव यांचा पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा। केडगाव देवी मंदिर परिसरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 72 संदर्भात खोटी माहिती सादर करून शासनाची चक्क दिशाभूल करत फसवणूक केल्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप करत संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहर संघटक राजेश भालेराव यांनी केली। याप्रसंगी त्यांनी रेशन धान्य दुकानासंदर्भात अधिक माहिती देत पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे केले। पाहुयात ही पत्रकार परिषद। मी राजेश भालेराव, शहर संघटक, राष्ट्रवादी काँग्रेस, अहिल्यानगर। आज हा विषय असा आहे की खोटी माहिती पुरवून शासनाची फसवणूक केली। रामदास येवले, लक्ष्मी औद्योगिक संस्था केडगाव, जी संस्था अवसानात निघालेली आहे, म्हणजे रद्द झालेली आहे, त्या संस्थेला रेशन दुकान चालू दिले त्यांना करायला। तर मुळात जी व्यक्ती अवसानात निघालेल्या संस्थेचा चेअरमन म्हणून मंत्रालयात कशी जाऊ शकते, हा सगळ्यात पहिला मुद्दा। असे अनेक विषय रेशन दुकानाच्या संदर्भात आहेत ज्याची शासनाने गंभीर चौकशी करावी। आजच आम्ही पुरवठा अधिकारी हेमा बडे मॅडम यांना ही अर्ज दिलेला आहे, त्यांनी आम्हाला कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे। तसेच भिंगारमधील एका व्यक्तीच्या नावावर 5 ते 7, 8 दुकानं आहेत, तर त्याही प्रकरणाची चौकशी करावी, तीही मागणी आम्ही पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्याकडे केलेली आहे। भिंगारमध्ये जे एकाच व्यक्तीला अनेक रेशन दुकान चालवायला दिले, नेमकं काय उद्देश, म्हणजे काय सांगायचं? आता याच्यामध्ये काही ना काही तर हेतू असणार ना मॅडम, की एका नियमानुसार एका घरात एकालाच देतात ना, एका घरात मुलीला पण, जावायला पण, मेवण्याला पण, हे कशासाठी दिले गेले? मग देताना काही झालं का अर्थपूर्ण व्यवहार वगैरे, असंच म्हणावं लागेल ना? का नियमामध्ये तांत्रिक पळवाटा काढल्या गेल्या, याचाही शासनाने विचार करावा। सरकार जरी आमचं असलं तरी आम्ही प्रशासनाकडे, सरकारकडे हे मागणी करतोय की या संबंध प्रकरणाची दोन्ही गंभीरपणे चौकशी करावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई। आता सदर विषय लक्षात घ्या की किती गंभीर आहे की ही संस्था 2018ला हे दुकान निलंबित झालं, तेव्हा हे चेअरमन होते। नंतर यांनी त्याच्यावर अपील केलं, विभागीय आयुक्तांनी फेटाळलं, हे मंत्रालयात गेले, तिथे यांचं अपील हे केलं गेलं, यांना 10,000 रुपये परत यांना दुकान देण्यात आलं। पण याच्यातली खरी गंमत अशी आहे की त्या आधीच ही संस्था अवसानात निघालेली होती आणि अवसानात निघालेल्या संस्थेचे चेअरमन म्हणून तुम्ही सुनावणी कसं काय करू शकता, हा सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न आहे। म्हणजे अधिकारी पण झोपले होते का तेव्हा, की ही संस्थेची माहिती घेतली नाही का त्यांनी? आणि जर या प्रकरणामध्ये आता बडे मॅडम काय निर्णय घेतात ते आम्ही बघू। जर याच्यावर काही निर्णय झाला नाही तर आमचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या माध्यमातून, संपतराव बारस्कर यांच्या माध्यमातून आम्ही हा विषय मुख्यमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री यांच्यापर्यंत नेऊ आणि या प्रकरण तडीस नेऊ।